आणखी एक मोठी बातमी आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला चपराक लगावली आहे। अक्षयचे एन्काउंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा बघायला असं म्हणत ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट आहे आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा अहवाल दंडाधिकारी कोर्टाने सादर केला होता। तरी देखील एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल हायकोर्टाने विचारलाय। दरम्यान कोर्ट ही सुनावणी सुरू ठेवणार आहे आणि 5 मार्चला राज्य सरकारला खुलासा सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। तेव्हा निवडणुका होत्या, तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। आता काय निवडणुका नाही आहेत आणि तो ठाणे जिल्हा होता, हा पुणे जिल्हा आहे। जिल्ह्यामध्ये कायदा बदलत असतो। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्रातील नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे उत्तराखंड मधली। उत्तराखंडच्या चामोलीमध्ये हिमस्खलन झालेलं आहे। तुफान हिमवृष्टीनंतर बद्रीनाथ धाम मधील ग्लेशियर तुटलेला आहे। तर माना घासटोलीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हे ग्लेशियर तुटलंय। यामुळे 57 मजूर बर्फात अडकलेले आहेत। तर प्रशासन आणि बीआरओची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे। एका खासगी कंत्राटदाराचे कामगार हे रस्ता बांधणीचं काम या ठिकाणी करत होते आणि त्याच वेळेला इथं ग्लेशियर तुटलेले आहेत आणि हिमस्खलन झाल्यानंतर त्या नद्या किती मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहेत याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तर इथं कंत्राटदाराकडून काम केलं जात होतं आणि त्यावेळेला 27 मजूर हे तिथं अडकून पडल्याची माहिती समोर येते। 41 कामगार बेपत्ता आहेत। प्रशासन आणि बीआरओच्या टीमकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? एकीकडे आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हीट वेव्ह आहे, दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झालेलं आहे। सध्या काय स्थिती आहे? संपूर्ण उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर बर्फवृष्टी सुरू आहे। हिमाचल असो, उत्तराखंड असो, जम्मू काश्मीर असो, पण यामध्ये आजची सगळ्यात मोठी घटना अशी म्हणावं लागेल उत्तराखंडमधली ही मोठी घटना पुढे आलेली आहे। हिमनग कोसळल्यामुळे जवळपास 27 कामगार अडकून पडल्याची माहिती पुढे आलेली आहे। जवळ साधारणतः जर माहिती मिळाली की 16 कामगारांना बाहेर काढण्यात प्रशासनाचे यश आलेलं आहे। अजूनही 46 कामगार जे आहे ते अडकून पडल्याची माहिती आहे। SDRF, NDRF, जिल्हा प्रशासन, ITBP आणि BROच्या टीम या घटनास्थळी दाखल झालेल्या आहे। गेल्या काही दिवसामध्ये हवामानात मोठा बदल झाल्याने ज्यामध्ये घटना घडत आहे आणि जर बघितलं उत्तराखंड असो, हिमाचल प्रदेश या भागामध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे आणि खास करून या भागात जे BROच्या वतीने रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। बद्रीनाथ धाम मध्ये च्या जवळ ही घटना घडली आहे। माना हे जे गाव आहे भारताच्या उत्तराखंड राज्यातील असून चमोली जिल्ह्यातील आहे। हे गाव बद्रीनाथ पासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि भारत-पाक चीन सीमेच्या जवळ हे गाव आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या गावाजवळच ही घटना घडलेली आहे आणि ज्या पद्धतीचं दृश्य पाहायला मिळतंय, युद्ध स्तरावरती त्यांचं बचाव कार्य सुरू आहे। सर्व जे प्रशासकीय दल आहे ते त्याच्या मागे लागले आहे आणि लवकरात लवकर या मजदूरांना, कामगारांना कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे। निश्चितच प्रशांत, मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय, हे हिमस्खलन नेमकं कसं काय झालं आणि वेदर डिपार्टमेंटला याविषयीची काही कल्पना आलेली होती का? कारण आपण बघितलं तर हे कामगार तिथं काम करत होते आणि त्याच वेळेला हे सगळं घडल्याचं दिसतंय। बरोबर, हिमाचल प्रदेशामध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि उंच भाग जो आहे त्या भागामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे। राष्ट्रीय महामार्ग 3 असो यांच्यासह 218 जे मार्ग आहेत खास करून हिमाचल प्रदेशात ते बंद करण्यात आले आहे। पण हे भारत चीन सीमेवरचं जे गाव आहे त्या गावात रस्ता निर्मितीचं काम सुरू होतं। BROच्या वतीनं, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या वतीनं हे काम सुरू होतं आणि या कामादरम्यान, पावसादरम्यानच काम सुरू होतं आणि दरम्यानच्या काळात अचानक हिमवृष्टी वाढली आणि त्यानंतर नग जो कोसळला त्यामध्ये हे 57 कामगार अडकून पडल्याची माहिती पुढे आली होती। त्यापैकी जवळपास 16 कामगारांना वाचवण्यात सध्या तरी प्राथमिक माहिती जी आलेली आहे, 16 कामगारांना यामधून बाहेर काढण्यात बचाव कार्य करताना यशस्वीता आलेली आहे। पण इतर जे कामगार आहे अडकून पडलेले आहे या संदर्भातला अलर्ट देण्यात आला होता। हिमाचल प्रदेशातील खास करून जर बघितलं चंबा, लाहौल, स्पिती, कुल्लू, किन्नौर या भागांमध्ये गेल्या 5 दिवसापासून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गेल्या 24 तासापासून इथे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या संदर्भात हे महत्त्वाचं आहे की
राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं की इथे पावसामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, पण तिथे ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन काम करतं त्या माध्यमातून हे काम सुरू होत असल्याची माहिती प्राथमिक आलेली आहे. पण आता घटनास्थळावरती सर्व प्रशासक दल सज्ज झाला आहे. मोठ्या संख्येवरती रुग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे आणि लवकरात लवकर या सर्व कामगारांना कसं वाचवता येईल यासाठी युद्ध स्तरावरती प्रयत्न सध्या सुरू आहे. निश्चितच प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की या ठिकाणी जे 41 कामगार अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं ही आता प्राथमिकता असेल. सगळ्यात आधी त्यांना सुरक्षितपणे बाहेर कधीपर्यंत काढलं जातं ते बघावं लागेल. ते सुरक्षित आहेत का असाही सवाल आहे. आणि दुसरीकडे बर्फाचा थर आपण या ठिकाणी बघू शकतोय, सगळीकडे बर्फ दिसतोय. त्यामुळे या घटनेचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.